आपण बघत आहोत दहिसर पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहे. हे शांतीनगरचे सामाजिक कार्यकर्ते अनिल बनकर गेल्या 3-4 वर्षापासून समाजामध्ये कार्य करतात. बुद्ध विहारचा विषय असो, जनकल्याण फेडरेशनचा विषय असो किंवा बिल्डिंगचा विषय असो, कोणत्याही कामामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून सतत यांचं काम चालू आहे. रात्री अचानक 11 वाजता त्यांच्यावर हल्ला झाला. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी काही बोलणार आहोत. काय सांगाल, रात्री तुमच्यावर हल्ला झाला, काय सांगाल? मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की मी अशा कुठल्याही भानगडीत पडत नाही किंवा अशा ठिकाणी ज्या ठिकाणी मारामारीचं वातावरण वगैरे असेल अशा ठिकाणी मी जात सुद्धा नाही. पण त्या ठिकाणी जे वातावरण चालू आहे आमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूला, काही मुलं अतिशय तिथे दारू पितात वगैरे, दारू पिणे, घाणेरड्या शिव्या देणे वगैरे, या ठिकाणी असं नेहमीच प्रकार तिथे चालूच असतो. काल मी माझे काम सोडून माझी कामावरून मी सुटलो आणि मी जात होतो घरच्या दिशेने. तर मी शिडी चढलो, त्या ठिकाणी मला दम लागला म्हणून एका ठिकाणी मी थांबलो. तर काही मुलांना असं वाटलं की मी त्याची शूटिंग वगैरे काढतो आणि त्यांनी मला अरेकाराची भाषा दिली, काय व्हिडिओ काढतो वगैरे, असं शिवाय वगैरे मला अरेराच्या भाषा विचारायला लागली. तर मी म्हटलं की मी काय व्हिडिओ वगैरे काय काढत नाही तुमचा, मी फक्त दम लागला म्हणून मी थांबलेलो आहे. तर मी असं बोलून मी खाली उतरलो होतो. खाली उतरलो तर तो माझ्या समोर आले, एक मुलगा तो समोर आले माझ्या, आणि मला जाब विचारायला लागले, तू आता व्हिडिओ काढत होता, असं तसं फोटो काढत होता, कंप्लेंट करणार वगैरे असं बोलून त्यांनी मला तू अमृतुमरी व्हायला आले, तू मम्मी करायला लागले. आणि अचानक त्या परमेश्वर बोर्डे म्हणून आहे, त्या मुलाने अचानक माझ्या हातात बिअरची बॉटल होता, तो जो पीत होता, ती बॉटल माझ्या डोक्यामध्ये मारली. त्याच्यामुळे माझ्या डोक्याला 5 टाके पडले आणि मग मी रात्री भगवतीला जाऊन वगैरे ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर मला रात्री अचानक 12, 12:30, 1 वाजता, 1च्या आसपास मला चक्कर वगैरे यायला लागली. तर मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन माझा स्वतःचा इलाज केलेला आहे आणि आता थोडंसं बरं वाटलं म्हणून मी डिस्चार्ज घेऊन माझी तक्रार पुढे करण्यासाठी इथे आलो. काय पोलिसांमध्ये तुम्ही तक्रार केली आहे का? या संदर्भात रात्री जे झालं, जेवढं मला माहिती होतं, रात्री जेवढं मला कळलं तेवढी मी तक्रार रात्री पोलिसांनी माझा जबाब दिला होता. परंतु आता पुढील कारवाईसाठी मला पोलिसांनी बोलवलं आहे. मी आता पोलिसांना भेटणार आणि माझी घडलेली जी वस्तुस्थिती आहे ती पोलिसांच्या निदर्शनास आणून देणार आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की रात्री 11 वाजता मी घरी जात असताना अचानक काही लोकांनी, किती लोक होते त्याच्यासोबत, किती लोक होते त्या ठिकाणी, म्हणजे महाराष्ट्रात मला एक आलं, पण त्या ठिकाणी होते 20 ते 25 मुलं. अशा ठिकाणी दारू पितात, सार्वजनिक ठिकाणी दारू पितात. त्या ठिकाणी कोणाला घाबरत नाही, कोणाची लादल्याच्या बघत नाही. एखादी बाई येते जाते, तिथे शिव्यागाळी करतात. एखादा बाहेरचा माणूस आला, मी तर माझा जन्म तिथे झाला त्याच्यामुळे मला तिथे काही भीती वाटत नाही. त्यामुळे मी बिनधास्तपणे त्या ठिकाणी लाईट सुद्धा नाही अशा ठिकाणी मी आलो. पण ते नवीन लोक येण्यासाठी तिथे घाबरतात. ज्या ठिकाणी ते मुलं बसतात वगैरे तिथे आळवत ठेवलेलं आहे. जे मुलं बसतात तिथे दारू प्यायला, तिथे त्यांनी कॅमेरे वगैरे उलटे फिरवलेत, म्हणजे ते त्यांच्या कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये यावे नाही म्हणून त्यांनी कॅमेरे फिरवले. तिथे लाईटी उलट्या केलेल्या आहेत आणि ते तिथे रोज दारू पितात, तिथे शिव्यागाळा करतात. मला वाटतं की पोलिसांनी तिथे राहून मारलं पाहिजे. पोलिसांनी तिथे राहून मारलं पाहिजे. आम्ही पोलिसांना वारंवार याच्या अगोदर तक्रारी दिलेल्या आहेत किंवा तुम्ही अशा या ठिकाणी गस्त घालायचा आहे. ते महिला मुली कोणी कामावरतून सुटतात किंवा काही बाहेरचे पुरुष आहेत जे रिक्षा वगैरे लावतात वगैरे, अशा ठिकाणी येतात तर ते हुज्जत घालण्याचा प्रकार होतो. ते थांबलं पाहिजे कुठेतरी. आणि यास मी पोलिसांना, आपल्या माध्यमातून मी पोलिसांना विनंती करतो की तुम्ही तिथे 10च्या नंतर एक गस्त घालायचं, जेणेकरून अशी काही म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाला असा त्रास होऊ नये, अशी मी आपल्यावर विनंती करतो. त्यांचं असं म्हणणं आहे की बिल्डिंगच्या बॅक साईडला एक गेट आहे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अंधार असतो. त्या अंधाराचा फायदा घेत काही लोक तिथे 20 ते 25 जण तिथे रोज दारू पितात. दारू पित असल्यामुळे तिथे काही लोक जमा राहतात. त्यामुळे नवीन माणूस तिथे येण्यासाठी घाबरतो. पण तिथले रहिवासी असल्यामुळे त्यांना काही भीती अशी वाटली नाही. ते अचानकपणे तिकडनं निघाले आणि काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच त्यांनी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. न्यूज गौतम जाधव, न्यूज